संग्रामपूर तालुक्यातील पडसोडा या गावात भर दिवसा लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील आजूबाजूला असलेली 4 घरे व त्यातील सामान वस्तू जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली। पडसोडा येथील विष्णू सोनाजी भेंडोकार हे 10 फेब्रुवारी रोजी आपल्या भावांसह शेतमजुरीकरिता बाहेर गेले होते। त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजेदरम्यान त्यांच्या घराला आग लागून त्यामध्ये त्यांच्या घरातील पूर्ण सामान वस्तू दागदागिने पैसे धान्य कपडे शालेय कागदपत्रे बँक पासबुक व व्यवसायाचे साचे हे सर्व काही जळून खाक झाल्याची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे। या दुर्घटनेत एकाच वाड्यात रहिवासी असलेल्या 4 घरापैकी एका घरातील शेतपीक दागदागिने व पैसे मिळून 4 ते 5 लाख असे वेगवेगळ्या 4 घरांचे मिळून एकूण 20 लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। घरातील सर्व व्यक्ती बाहेर असल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। 10 फेब्रुवारी दुपारी 3 म्हणजे 3:30 ते 3:45च्या दरम्यान घरामध्ये एकदम धूळ म्हणजे दिसत लागला। तरी त्यावेळेस गावातील जे गावकरी मंडळी होती त्या मंडळीनं आई आणि वडील यांना आणि घराच्या बाहेर काढलं। आम्ही कामानिमित्तानं बाहेर गेलेलो होतो, सर्व भाऊ आणि बहीण पण मजुरीला जात असताना त्यावेळेस काही लोकांचा सप्ताह गावात चालू आहे, कोणी सप्त्याला गेलेलं होतं आणि अशाच तऱ्हेनं गावात आग लागल्यामुळे भयंकर जोराची एक आग असल्यामुळे तिथं गावकरी मंडळीनं धावधाव करून ते आग विझवली आणि आई वडिलांना जीवितहानीपासून वाचून बाहेर काढलं। नेमकी घटना किती वाजता घडली? नेमकी घटना ही जशी 3 ते म्हणजे 3:30 ते 4:45च्या दरम्यानली घटना आहे। त्यावेळेस काही मित्रांचे फोन पण आले, काही कोणाचे फोन, त्यावेळेस आम्ही तसेच कामावून वापशी हाताने परत निघालो। घटनास्थळी येऊन पाहता घराचे सर्वप्रती नुकसान झालेले होते, म्हणजे की सर्व उद्ध्वस्त 4ही कुटुंबचे सामान जे होतं घरामधलं एकही त्यातलं शिल्लक बाकी अंगावरचे कपडे सोडून कुठलंच बाकी नाही आहे। आणि ते जमतेम म्हणजे आमच्या घरातलं धान्य, काही पैसे, रोख रक्कम, जवळपास ज्वारी, तूर, सोयाबीन, काही घरातलं भांडे, बेड, फ्रीज, कूलर, सोनं नाणं, काही जे आमचे समजा काही हे बाहेरचे काही समजा कागदपत्र, शाळेचे वोटिंग कार्ड, आता आय कार्ड, शाळेचे काही विम्याचे, ट्रॅक्टरचे कागद, हे काही जे सर्व असेल हे सर्व जळून खाक झालं। कमीत कमी जमते आमच्या एका कुटुंबाचं विभक्त कुटुंब असल्यामुळे एका वाड्यात आम्ही 4 जण राहत होतो। 4 भावा मिळून आम्ही इथं राहत होतो विभक्तसारखे वेगवेगळ्या खोलीमध्ये। तर त्यातून कुठल्या तरी एका मागच्या खोलीमधून म्हणा किंवा पुढच्या मधल्या खोलीमधून आग लागली आणि तिचं नेमकं कुठून लागले हे कोणालाच कळलं नाही। बाबा अपंग असल्यामुळे डोळ्याने ते हे पाहू शकत नाहीत आणि आई बाहेर होती, त्यामुळे आईला पण समजलं नाही की हे कोण्या पद्धतीने आग लागली। त्यावेळेस आग विझवण्यात गावातल्या मंडळीनं हाती भांडं येईल त्या भांड्याने पाणी टाकून आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि गावकऱ्यांनी सहकार्यामुळे जीवितहानी टळली। आणि तेमतेम म्हटलं तर एका कुटुंबाचं नुकसान 6 ते 7 लाख रुपयाच्या सामानाच्या आसपासमध्ये होतं आणि 4 कुटुंबां मिळून जर म्हटलं तर 22 ते 23 लाखापर्यंतचं नुकसान हे आमचं आजपर्यंत म्हणजे आता सध्या झालं। आता शिल्लक बाकी काही नसल्यामुळे आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या नुकसान पाहून जाग्यावर पंचनामा करून स्पॉटचा आम्हाला होती तेवढी त्यांच्याकडून होईल तेवढी म्हणजे जशी मागणी आहे आमची की बा काहीतरी मदत मिळावी याच्यासाठी की बा आमचं कुटुंब निरावरण म्हणजे कुटुंब चालेल अशी काहीतरी मदत द्यावी। काल ही घटना झाली तेव्हापासून काही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत स्थानिक तलाठी कोणी पंचनामा करायसाठी आले होते का? ज्यावेळेस घटना 3 साडेतीन वाजता पेठमध्ये घटना झाली त्यावेळेस चालू याच्यामध्ये पोलीस पाटील येऊन गेले आणि फक्त त्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यामुळे पोलीस स्टेशनची गाडी आली होती। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला संध्याकाळी जाऊन एक तक्रार दिली। त्यानंतर तक्रारच्या बाद इथं कुठल्याच प्रकारचा पंचनामा पण झाला नाही आणि कुठल्याच प्रकारचा कुठलाही कर्मचारी सरकारी इथं कुठलाच अधिकारी इथं स्पॉटपर्यंत पोहोचला पण नाही आतापर्यंत। दरवाजापासून आग लागली, कशी लागली का लागली हे मला मी दिसत नाही, खडलो मला माहीत नाही कशी लागली। मी बसतो फक्त मी कल्ला केला, लोक आले, लोक धावले, आम्हाला लोकांना बाहेर ओळख नेलं, लोकांना
धावपळ करून नवीन बंद करून पीज व्हायचा प्रयत्न केला. सगळं जळलं. लोक आल्यामुळे जीव वाचला समजा. लोक आल्यामुळे जीव वाचला फक्त. लोकांनी तुम्हाला घरातून बाहेर ओढलं. 2 नाती माझ्यासोबत होते. एक रिया दुसऱ्या गावात असते, कृष्णारी पहिल्या गावात असते, आणि लगेच 2 नाती पुरी आहेत. एक दुर्गा आहे 11वीत आहे. ते पूर्वी माझं होतं. आम्हाला लोकांनी तिकडून ती बाहेर नेलं आणि त्यानं बाहेर उभं करून आम्हाला ते लोकांनी प्रयत्न केलं तिथं राहायचं. बरं, तुमचं काय काय नुकसान झालं? शेतीचं पीक वगैरे काय काय होतं? माझ्या घरात 5 पोती ज्वारी होती, 3 क्विंटल गहू होते, 10 किलो डाळ तुरीची, 10 किलो मुगाची डाळ होती, 10 किलो उडदाची डाळ होती, हरभऱ्याची डाळ 10 किलो होती, आणि लगे 10 क्विंटल तूर होती. 10 क्विंटल? 25 ग्राम सोनं होतं. 25 ग्राम सोनं होतं. त्याचं पाणी झालं. सोनं काय दिसून नाही. कुकड्या गायबच झाले. पैसे आतला 50,000 रुपये होते. सोयाबीन विकलं, पैसे ठेवले बाबा, साफाई करणार घराचे म्हणून पैसे ठेवले. 50,000 रुपये होते. पेटी घेऊन खाक झाली. कागदपत्र सर्व गेले. बँकेचे पुस्तकं, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, तिन्ही पोराचे माझं होते. सर्व जळून खाक झालं. हाती काहीच लागलं नाही. माझं अपंगाचं सर्टिफिकेट होतं 100%, तेही गायब झालं. म्हणजे जळलं ते. काहीच कागद राहिले नाहीत. आता बेघर झालो. बेघर झालो. बेघर झालो. उद्ध्वस्त झाला. आमचं काहीच नाही राहिलं. उद्ध्वस्त झालो आम्ही सर्व. आम्हाला आज पाणी प्यायला गेला सुद्धा राहिला नाही. शासनानं थोडंफार आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे. शासनानं आमच्या इकडे पाहायला पाहिजे, मदत करा आमची काही ना काही. अशी मागणी आहे तुमची? हो.